लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सावळा. सर्व भाविक भक्तांना श्री स्वामी समर्थ. आज मी सांगणार आहे रामायणातील सर्वात सुंदर क्षण असा सीता स्वयंवर. जेव्हा प्रभू राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांकडे जातात, राक्षसांनी खूप वैताग दिलेला असतो, त्यांचे जे पूजेचे हे अस्ताव्यस्त केलेलं असतं, त्यावेळेस त्यांनी दशरथांकडे जाऊन राम आणि लक्ष्मणांना सहाय्यासाठी बोलवलं होतं, तेव्हा गेलेले. तर विश्वामित्राचे तिथे असताना प्रभू राम इकडे सीता स्वयंवरचं आमंत्रण जनक राजा विश्वामित्रांना देत असतात. तर विश्वामित्र हसतात, त्यांना पुढचं काही सगळं काही माहीत असतं, ऋषीच आहेत ते, एवढं ज्ञान प्राप्त झालेलं असतं. तर ते काय करतात, त्यांना आमंत्रण आलेलं असतं, तर प्रभू रामांना आणि लक्ष्मणलाही बरोबर घेऊन जनकपुरीकडे निघतात. मग जेव्हा त्यांचं जनकपुरीमध्ये आगमन होतं, तर त्यावेळेस सगळे जनकपुरीमधली प्रजा आहे ते बघतच राहतात की एवढे दिव्य तेजस्वी अशी मुलं कोण आहे बरं, कोण आलेले आहेत पाहुणे असे जनक राजांकडे, आपल्या राजांकडे. खूप सुंदर, आणि मनोमन प्रार्थना करत असतात की हेच जावई झाले पाहिजे, आपल्या जनकपुरीचे जावई हेच झाले पाहिजे. इतके सुंदर प्रभू रामांकडे बघून तेच बोलत होते. अशा प्रकारे जनक राजाही त्यांचं स्वागत करतात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा विश्वामित्रांना पूजेसाठी फुलं पाहिजे होती, त्यावेळेस प्रभू राम म्हणतात की मी फुलं घेऊन येतो. तेव्हा सांगतात की ही समोरच एक वाटिका आहे, विश्वामित्र सांगतात, तर तिथे जाऊन घेऊन या. मग अशा वेळेस योगायोग असा होतो की सीताही तिथे गौरी पूजनासाठी आलेल्या असतात, सीतामाता. आणि मंदिरात त्यांची पूजा चालू असते, पुष्पवाटिकामध्येच एक गौरीचं मंदिर असते, तर तिथे पूजा करत असतात. तर त्यावेळी त्यांची एक सखी जेव्हा फुलं तोडण्यासाठी बाहेर येत असते, तर त्यावेळेस बघती प्रभू रामांना आणि जाऊन पळपळ जाऊन सीतामाताला सांगते, चल लवकर चल, खूप छान आहे, खूप सुंदर असे युवक आहेत, म्हणजे 2 युवक आहेत, चल तू बघायला किती सुंदर आहेत ते प्रभू राम. पण सीतामाताची पूजा चालू असती, चालू झाल्यावर ती आणते तिला. तर त्यावेळेस सीतामाता जेव्हा बघती प्रभू रामांना, तर बघतच राहते, कारण की आत्तापर्यंत तिने असा व्यक्ती पाहिलेलाच नसतो. आणि मनोमन प्रार्थना करत असते गौरी माताला की हे गौरी माता, मला वर स्वरूपामध्ये रघुवीरच पाहिजे आहेत, रघुवीरच मिळाले पाहिजे आहे, असा मला आशीर्वाद दे. म्हणून पुन्हा गौरीकडे विनंती करण्यासाठी जातात, गौरी माताला विनंती करतात. तर त्यावेळेस ते दोघं जण ज्यावेळेस पुष्पवाटिकामध्ये मिळतात, एकमेकाला बघतात, तेव्हा प्रभू रामही परस्त्रीकडे कधीच बघितलेलं नसतं, पण जेव्हा सीतामाताला बघतात तर तिचं सौंदर्य बघतच राहतात. त्यावेळेस 2 शब्द मी सांगते दोघांचे. राम को देख कर श्री जनक नंदनी, राम को देख कर श्री जनक नंदनी, बाग में जा खड़ी की खड़ी रह गई, राम देखे सिया माँ सिया राम को, दोनों अखियाँ लड़ी की लड़ी रह गई, थे जनकपुर गए देखने के लिए, सारी सखियाँ झरोकन से झाकन रही. जेव्हा जनकपुरी बघण्यासाठी गेलेले असतात प्रभू राम, तर त्यावेळेस झरोकोनमध्ये खिडक्यांमधून सगळ्या मैत्रिणी बघत असतात, बघतच राहतात. त्यांना असं नजर दुसरीकडे घ्यावंच वाटत नाही, प्रभू रामानंच बघतच राहतात. सारी सखियाँ झरोकन से झाकन रही, राम देखे सिया माँ सिया राम को, 4 अखियाँ लड़ी की लड़ी रह गई, राम को देख कर श्री जनक नंदनी, बाग में जा खड़ी की खड़ी रह गई. बोली है एक सखी राम को देख कर, रच दिए हैं विधाता ने जोड़ी सुखर, पर धनुष कैसे तोड़ेंगे वारे कुंवर, सब में शंका बनी की बनी रह गई. एक सखी म्हणते सीताची की हे खूप छान आहेत, खूप सुंदर आहेत आणि एवढे नाजूक आहेत,
एवढं नाजूक आहे ना, आपल्या एवढं धनुष्य इतकं मोठं आहे, तर ते कसं काय तोडणार? एवढंसे नाजूक सुकुमार जे आहेत ते धनुष्य कसे तोडणार? मग त्यावेळेस दुसरी सखी काय म्हणते, दूसरी सखी म्हणते, देख छोटन में है पर चमत्कार इनके नहीं जानती, एक ही बाण में ताड़िका राक्षसी, उठ सकीना पड़ी की पड़ी रह गई, राम को देख कर। दुसरी सखी म्हणती, हे दिसतात एवढे छोटेसे, पण यांचे चमत्कार काय माहित नाही तुला? एकाच बाणामध्ये डोंगरा एवढी आवाढव्य असणारी ताडिका राक्षसी तिला मारलं एकाच बाणात, ती उठलीच नाही म्हणे पडलेली. एवढे ताकदवान आहे, बलवान आहे, दिसतात एवढेसे नाजूक छोटे. मग अशा प्रकारे मग सीता माता जेव्हा गौरीला विनंती करायला जाते घाई की सांगते, आई उद्या जेव्हा धनुष्य उचलणार आहेत ना सगळे, त्यावेळेस तू पृथ्वी माताला सांग की सगळी ताकद तू एकवटून कुणालाच उचलून देऊ नको ते धनुष्य. आणि ज्यावेळेस प्रभू राम येतील त्यावेळेस तिची ती जी शक्ती आहे ती सगळी सोडून दे, त्यांना लगेच उचलायला मदत कर, असं तू विनंती कर आई भगवतीला, धरणी माताला. आणि गौरी माताला वरदानच मागते, मला पाहिजे रघुवीरच पाहिजेत पती रूपात, मला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे. तर मला आवडलेत पण मी वडिलांना बोलू शकत नाही. म्हणजे बघा पूर्वी किती मर्यादा असायच्या, वडिलांच्या म्हणण्यानुसारच वागायचे, इतकं संस्कारित असायचे आधीचे. जरी आवडले असेल तरी स्वयंवरमध्ये जे धनुष्य उचलेल त्यांच्याच गळ्यात हार घालायचा होता सीतामातांना. मग ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस सीता स्वयंवरचं ठरलेलं असतं त्यावेळेस सगळे जमा झालेले असतात, मंडपात सगळे जमा होतात. तर त्यावेळेस सीतामाता धवल पुष्पांचे हार घेऊन थांबलेली असते आणि एकटक प्रभू रामांकडेच बघत असते, मनोमन प्रार्थना करत असते की धनुष्य फक्त प्रभू रामांनाच उचलता आलं पाहिजे. तर त्यावेळेस तिचा आनंदही असतो खूप काही, कारण तिला माहीत असतं की गौरी माताने वरदान पण दिलेलं असतं, लगेच पुष्प मागितल्यानंतर लगेच पुष्प टाकलेलं असतं की मला रघुवीरच पाहिजे म्हटल्यानंतर लगेच पुष्प पडलेलं असतं, म्हणजेच आनंदाचा संकेत पण दिलेला असतो. तर त्यावेळेसचं हे गीत आहे, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, नक्षीदारती रम्य मंडपी जमली सारी, थोर मंडळी उभी जानकी जनकाजवळी, उभी जानकी जनकाजवळी, घेऊनी धवल फुलांची माला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, धनुष्यास त्या दोर लावण्या, शूर पुरुष तो कुणी धजेना, काय करावे काही सुचेना, काय करावे काही सुचेना, न्याहळी दुरुनी श्रीरामाला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुणी रघुनंदन सावळा, मुनिवरांना मान देऊनी, उठले रघुवीर असे पाहुनी, मनासारखे मुनिवरांना मान देऊनी, उठले रघुवीर असे पाहुनी, मनासारखे येता जुळूनी, मनासारखे येता जुळूनी, लाजते हर्षभराने मिथिला, लाजली सीता स्वयंवराला,
पाहुनी रघुनंदन सावळा. जेव्हा धनुष्य सर्व राजे प्रयत्न करतात तरी उचलत नाही, त्यावेळेस जनक राजा सांगतात की आता काय होणार, आपल्या सीताचं स्वयंवर होणार की नाही. तर कुणी एवढी बलवान आणि धनुधारी राजा असूनही कुणालाही कसं काही उचलला नाही तो धनुष्य. मग कोण आहे असं. आणि प्रभू रामांकडे बघितलं तर ते छोटेसे दिसत होते, सुकुमार असे बालकच, तरुण दिसत 17-18 वर्षाचे. म्हणजे कसं काय करणार, त्यांना तर शक्यच नाही असं वाटत होतं. पण ज्यावेळेस मुनिवरांनी विश्वामित्रांनी आज्ञा केली, जा राम यशस्वी हो, जा धनुष्य उचलून दाखव आणि त्यांची चिंता दूर कर जनक राजांची. म्हणजे त्यांना काळजी आहे की आता सीता स्वयंवर होणार की काय. आणि प्रतिज्ञा तर केली होती की धनुष्य जो उचलन त्याला दोर जो लावण त्यालाच आपल्याला सीता द्यायची आहे, अशी प्रतिज्ञा होती. मग ती पूर्ण होणार की नाही त्या काळजीत होते सीता माताचे आई आणि वडील दोघंही. मग जेव्हा प्रभू राम ऋषीमुनींच्या पाया पडतात आणि उठतात आणि धनुष्यालाही नमस्कार करतात, मनोमन शिवधनुष्य असल्यामुळे ते महादेवांनाही प्रार्थना करतात, नमस्कार करतात. कारण की ते शिवधनुष्य एवढं जड होतं, ते दिसताना छोटं दिसायचं, पण त्याला 350 लोक घेऊन आले होते तिथे सभागृहात, जिथे सीता स्वयंवर होतं तिथे. अशा प्रकारे तो शिवधनुष्य आणलेला असतो. मग तो शिवधनुष्य एका व्यक्तीने उचलायचं म्हणलं की सर्वांनी प्रयत्न केले बलशालींनी, पण पडले, यश आलंच नाही कुणाला. आणि तो शिवधनुष्य प्रभू श्रीरामांनी सहज एका हातात उचलला, उंच उचलून त्याला दोर बांधून तोडायलाही. जेव्हा तो धनुष्य तोडला तर सगळीकडे वर गगनातही स्वर्गातून अप्सरा नृत्य करत होते, फुलांचा वर्षाव सगळीकडे झाला. आणि जे आजूबाजूला जे राजे होते ते चकितच झाले, अरे बापरे, आपल्याला तो उचलतच नव्हता. आणि ह्या छोट्याशा मुलांनी तर डायरेक्ट उचलून तोडला पण धनुष्य. आणि इकडे तर तुतारी वाजत होती, शंख वाजत होते. सीतामाया तर आनंद गगनातच मावत नव्हता, मनोमन गौरी माताला आभार मानत होती, आईला विनंती करत होती का खूप छान माझं म्हणणं ऐकलंस. गौरी माताला आभार मानत होती. आणि जनक राजा तर खूप आनंदात, म्हणजे कारण की जनक राजांना आधी जेव्हा ते जनकपुरीमध्ये आले होते राम, त्यावेळेसच खूप आवडले तुम्ही, की तेजस्वी मुलं आहेत, हे किती छान आहेत, आणि त्यांच्या मनासारखं झालं. आणि अशा प्रकारे जेव्हा सीतामाताला आज्ञा करतात जनक राजे की जा हार घेऊन जा आणि स्वागत कर त्यांचं, गळ्यात घाल स्वयंवर. तुम उठो सिया सिंगार करो, शिवधनुष राम ने तोड़ा है. तुम उठो सिया सिंगार करो, शिवधनुष राम ने तोड़ा है. तिचे सखी म्हणतात, तू चल आता सीता, शृंगार कर, 16 शृंगार असतात ते, कारण की शिवधनुष्य तुझ्या मनात जे आहे त्यांनीच तोडला आहे, शिवधनुष्य रामने तोडलं. तोड़ा है भाई तोड़ा है, मिथिला से नाता जोड़ा है. तुम उठो सिया सिंगार करो, शिवधनुष राम ने तोड़ा है. त्यावेळेस सीतामाता हळूहळू लाजत लाजत येत असते तिथे. राजीव नयन को स्वतः चयन को, जयमाला पहनाओ तुम, जयमाला पहनाओ. आणि प्रभू राम ही सीताचं ते सौंदर्य सुंदर रूप बघतच राहत असतात. जेव्हा ते हळूहळू हार घेऊन येते घालते, त्यावेळेस ते बघतच राहतात. आणि अशा प्रकारे सीतामाता लाजत त्यांना हार घालते. आणि इथेच सीता स्वयंवरची कथा आपली पूर्ण होते. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. आणि माझी ही कथा काही माहिती असते ती जर आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला नवीन नवीन माहिती भेटत राहील. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.